ही चटणी 1 महिना टिकते। आहा, क्या बात आहे। हा खमंग असा वास सुटला आहे आणि याचे स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर किती मस्त आलं आहे आणि कलर किती सुंदर आला आहे याचा कलर बघा आणि मस्त असा गाढा पण झाला आहे। किती छानपैकी कलर आलेला आहे आणि अशी घट्ट मस्त झालेले आहे बघा, खूपच छान चवदार आणि मस्त खमंग वास सुटला आहे। तर अशा प्रकारच्या भरणीमध्ये, काचाच्या भरणीमध्ये तुम्ही असं भरून ठेवा। ही चटणी 1 महिना टिकते। अशा प्रकारे भरणीमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा। रूम टेम्परेचरवर ठेवलं तर 2 ते 3 आठवडे राहते आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 ते 2 महिने ही चटणी टिकते, बिलकुल खराब होत नाही। तर मी ही आज तिखट पुरी बनवलेली आहे। तर या तिखट पुरीसोबत शेजवान चटणी खायचे। तिखट पुरीची रेसिपी मी लवकरच तुम्हाला दाखवणार आहे, तर माझ्या पेजवर जा आणि बघा ही तिखट पुरी आणि ही शेजवान चटणी। क्या बात आहे, खूप मस्त टेस्ट बनलेले आहे। तर हे चटणी तुम्ही नक्की करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि मला नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।